धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे 2020 आणि 21 सालचे पीक विम्याचे 663 कोटी रुपये येणे बाकी आहे. विमा कंपनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करते. त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने ज्येष्ठ व विख्यात विधिज्ञ आता विमा कंपनीच्या विरोधात न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडणार आहेत. बुधवार दिनांक 24 जुलै रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून देण्यात आली. तत्कालीन ठाकरे सरकारच्या प्रलंबित पीक विमा प्रकरणी अनेकदा मागणी करूनही याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना या प्रकरणात न्यायालयात दाद मागावी लागली. यामुळे खरीप 2020 आणि 21 या 2 वर्षांचा पीक विमा न्यायालयीन प्रक्रियेत रखडला. पीक विमा कंपनीकडून वरिष्ठ वकिलांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात आहे. यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी आमदार पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे या संदर्भात बैठक बोलवण्याची विनंती केली होती. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरीप 2020 मधील विम्यापोटी विमा कंपनीकडून 289 कोटी रुपये येणे बाकी आहे. तर पीक विमा योजनेतील मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ लावून विमा कंपनीने खरीप 2021 मध्ये प्रत्यक्ष नुकसानीच्या केवळ 50% नुकसान भरपाई दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन 374 कोटी रुपये वितरित करणे आवश्यक आहे. मागील 3 वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे 12% व्याजासह प्रलंबित पीक विमा रकमेची मागणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने या प्रकरणात सिनियर काउन्सिलच्या माध्यमातून राज्य सरकारने खंबीर भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आमदार पाटील यांनी या बैठकीत केली. यानुसार विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने या प्रकरणात सिनियर काउन्सिल देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस कृषी प्रधान सचिव, जिल्हा अधिकारी, कृषी अधिकारी, विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.